कितीही करा, नातेवाईकांसाठी कितीही करा, केलं कुणीच म्हणत नाही. म्हणतं का माता भगिनी? बघा लगेच माना डोली. तर केल्याची किंमतच नाही हो. किती करा, कितीही करा आपण नातेवाईकांसाठी. म्हणून तर ती नात्यातली माणसं नात्यातली असतात. मराठी भाषा आहे, नात्यातली ना त्यातली. नाती गोती असा शब्द आहे, ती गोत्यातच आणतात आपल्याला. त्यामुळे फार नाही, कितीही करा तुम्ही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आमच्या सातारचे ते म्हणायचे, नातेवाईकांसाठी कितीही करा, जगासाठी प्रपंचासाठी कितीही करा. प्रपंच म्हणणार नाही तुम्ही केलं म्हणून, पण माझ्या रामासाठी माझ्या देवासाठी एवढंसं करा. राम म्हणेल केलं. तो शेवटपर्यंत लक्षात ठेवेल, तो तुमच्याकरता धावून येईल, शेवटपर्यंत येईल. देहांती तुला कोण सोडू पाहतो, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दीनांचा तोच आपला आहे हो. त्यामुळे इतकं त्यांनी दिलंय, दिलेल्याकडे लक्ष ठेवूया. जॉर्ज वॉशिंग्टन नावाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. ते म्हणाले माझ्याकडे पायात घालायला बूट नव्हता बरं का. माणसं फार तक्रारी करतात की नाही, पायात घालायला बूट नाही म्हणून मी कोसायचो आई वडिलांना आपल्या दरिद्री अवस्थेला. मला वाईट वाटायचं, पण मला घालायला बूट नव्हते हे माझं दुःख त्या दिवशी कमी झालं, नव्हे संपलं, ज्या दिवशी मी पायच नसलेला माणूस पाहिला. विठ्ठल त्याच्याकडे बघावं, आपलं दुःख कमी होईल. ज्याच्याकडे काही नाही ना त्याच्याकडे बघावं. देवाने आपल्याला किती दिलंय, किती दिलंय. आणि इतकं दिलेलं असताना आपण मात्र कृतज्ञ राहतो, कृतज्ञ नाही राहत. परमेश्वराने किती दिलं. सहज गंमत म्हणून जुना दृष्टांत जुनी कीर्तनकार मंडळी सांगायचे. रस्त्याने एक वाटसरू निघालाय आणि शेतात काम चाललंय, रानात नांगरणीचं. आता पूर्वीचा काळ होता, आता ट्रॅक्टरची शेती आपण करतो, पूर्वी बैल असायचे. आता आहेत का इथं? असतील, आहे ना? नाही नाही, करायलाच कोणी तयार नाही असं ना. आता नवी पिढी नाही मागतो. सगळ्यांना शहराच्या ठिकाणी जायचंय, उत्तम पगार, पॅकेजचीच भाषा आहे. आय टीतली माणसं आय टीतच असतात. मला क्षेत्राला नाव नाही ठेवायचं हो, पण आमचं मूळ मातीशी इमान राखणं विसरून गेलं नाही का. जुन्या काळी सह्याद्री दूरदर्शन तेवढा एकच चॅनल असायचा, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही. आपल्या जुन्या पिढीने पाहिलाय, आमच्या पिढीने पाहिलाय. नवीन पोरांना आता ते काही ते ऐश्वर्य माहितीच नाही. म्हणजे त्या टी व्हीची गंमत अशी असायची की कायम एक माणूस अँटिन्यावर असायचा घरातला. आल्या का मुंग्या गेल्या का मुंग्या, याच्यात निम्मा पिक्चर संपून जायचा. अशी ती गंमत असायची. पण त्यावेळी बघा, संध्याकाळच्या वेळी बातम्यांच्या वेळी एक गाणं लागायचं, आमची माती. बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करतात म्हटलं, आहे की नाही. बरं, टायमिंग सुद्धा यांना लक्षात आहे, 6:30 वाजता बघा. विठ्ठल आणि भगवंतांनी काय सांगत होते मी? हा बरोबर, बैलाची शेती असं पाहिजे. श्रोता जागरूक असला म्हणजे आपल्याला नाही आठवलं तरी पण श्रोते असे तयार पाहिजेत. नाहीतर काही श्रोते कळवण्यास अत्यंत वाईट वाटतंय की असं लिहिलेलं असतं जणू काही कपाळावर. काही चेहराच हालत नाही हो त्यांचा. फार अवघड परिस्थिती होते अशा वेळी. फार म्हणजे खतरनाक असतात ती माणसं. उघडे डोळे ठेवून झोपतात. कधी कधी इतकं टेन्शन येतं की काय सांगायचं यांच्यासमोर. पण आपण सगळे इतके मस्त फुल एकदम रिलॅक्स आणि फुल एनर्जीने आपण सगळे इथे आहात. तुमच्याकडून येणारी एनर्जी, ऊर्जा आम्हाला खूप प्रेरणा देते, खूप काम करून घेते. सांगायचा भाव, त्या बैलाची शेती चालली आहे, नांगरण्याचं काम चालू होतं. आणि त्या मालकाला, त्या वाटसरूनं विचारलं, पाहुणे हा रस्ता कुठं गेला म्हणाले. मराठी भाषा आहे, रस्ता कुठंच जात नाही, रस्ता तिथंच असतो. त्या रस्त्यावरनं जाणारा माणूस पुढं जातो. विचारलं रस्ता कुठं जातो. तो जो शेताचा मालक होता ना, तो म्हणला माझी बैल जोडी नाही द्यायची नाही कुणाला. अरे चांगली धिप्पाड बैल आहे, पोचलीत चांगली, खाऊन पिऊन बलदंड मस्त झाली, नाही देणार बैल विकत. त्याला काय कळायचं ते कळलं, जसं तुम्हाला कळलं. तो निघून गेला पुढे. दुपार झाली, माध्यान्ह सूर्य माथ्यावर आला. कारभारी डोक्यावर भाकरीची पाटी घेऊन, टोपलं घेऊन आली आणि दोघं जण बसले. तिने सांगितलं आता बैलांना मोकळं करा, चारा पाणी द्या आणि बसा कारभारी जेवायला. दोघं जण जेवायला बसली. छान घरचं जेवण मस्त. दोघांनी जेवायला सुरुवात केली. पहिला घास यांनी खाल्ला आणि त्याला आठवलं तो परगावचा माणूस आला होता. त्यांनी सांगितलं आपली बैलजोडी. तो बायकोला सांगायला लागला, अगं तो कोण कुठल्या गावचा माणूस होता, माझी बैल विकत मागत होता, मी होय देतोय, मी सांगितलं त्याला नाही देणार म्हणून. ती म्हणली अहो मी नाही केली, सुननं केली आहे. तिला वाटलं भाजीत मीठ कमी म्हणून आपल्याला बोलतायत की काय. मी नाही केली म्हणली, सुननं केली भाजी. बघते म्हणली घरी गेल्यावर
संवाद असतो प्रत्येक घरातला, असतो की नाही? हो म्हणा. वा वा, किती गोड असतो. अहो सासूबाई कीर्तनाला आल्या, सुनबाईंना विचारावं, मुक्ती सासूला मिळेल, तुला नको का गं मुक्ती? कीर्तनात आल्यावर मोक्ष तुला नको का? ती म्हणली 2 तास आता मुक्तीच मिळाली मला. सासूबाई घरात नाहीत तर. आणि इतकं छान ती घरी गेली आणि तोंडसूक घ्यायला सुरुवात केली. तुला अक्कल नाही म्हटली, लग्नाला एवढे दिवस झाले, 9 दिवस नव्याचे संपले, स्वयंपाकात मिठाचा अंदाज तुला नाही, किती घालावं किती नाही घालावं, सगळी भाजी खारट करून टाकलीस. त्या सुनेला एवढं रडायला आलं, म्हणली इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, मर मर मरते तुमच्या सगळ्यांसाठी, राबते, काही नाही म्हणली, संध्याकाळी यांना येऊ दे, सगळी तक्रार करते आणि पिशवी भरून ठेवते, निघाली म्हणे मी माहेरी. झालं, संध्याकाळ झाली. मालक कामावरनं येता येता नेहमीचं त्यांच्याकडे काम होतं, गिरणीत जायचं आणि पिठाचा डबा डोक्यावर घेऊन घरी यायचं. ते पिठाचा डबा डोक्यावर ठेवून त्यांनी उंबऱ्यात पाऊल टाकल्याबरोबर हिचा पट्टा सुरू झाला. या घरात मला काडीची किंमत नाही म्हणली, मी निघाली आता पिशवी भरून. तो म्हणला, अगं गिरणीतच गर्दी होती, त्याला करू काय मी? विठाला विठाला सांगायचा मुद्दा एकच आहे, परमेश्वराने एका अवयवात जरी आम्हाला बिघाड दिला तरी जीवन फसेल. हो ना? मग इतकं दिलंय, जे वांछिले ते तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा. देणे तुझे तू केशरी, झालो ऋणी जन्मांतरी, झालो ऋणी जन्मांतरी. अपकार मी अपराध मी, परी तू क्षमा हे आदिमा हे अंतिमा. इतकं दिलं त्यांनी आणि आपण कृतज्ञ राहतो, कृतज्ञ नाही. मग त्याच्याविषयी बरं वाजवायच्यात का? मग वाजवा, मनापासून वाजवा, काटकसर नका. मग असा भाव आमचा त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणात निर्माण होणं फार गरजेचं आहे. तुकोरबराय म्हणतात की देवा, माझा भाव तुझ्याशी जोडला गेलाय, आता मी आणि तू 2 नाही हे मला कळलंय. आता माझ्या भावाला अंतर देऊ नको, मला दूर लोटू नको, भावाला अंतर देऊ नकोस, मला अंतर देऊ नको. म्हणून तो अद्वैत्व जो मी प्रकार सांगितला की नाही, तिसरा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. पक्वान्नांनी भरलेलं ताट समोर आहे, जागे आहेत ना सगळे? आणि भूक लागली आहे. ताटातला घास आनंद कधी देतो? हा, ताटातला घास 2 ऑप्शन देते तुम्हाला. ताटातला घास आनंद कधी देतो? पोटात गेल्यावर की तोंडात असताना? परवाच्या एका कीर्तनात मी हा प्रश्न विचारला, पुढनं मला उत्तर आलं पोट भरल्यावर. तिसरंच, 2च ऑप्शन दिले होते मी खरं. असे काही श्रोते असतात. शाळेत शिक्षकांनी प्रश्न विचारला होता, मुलांनो काल रात्री मला जेवायला नव्हतं, काल रात्री मला जेवायला मिळाले नाही किंवा नव्हते, या वाक्यामध्ये कुठला काळ आहे? आता 3 काळ आपल्याला शिकवायचं चाललं होतं, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. यापैकी एक काहीतरी उत्तर अपेक्षित होतं की नाही? काल रात्री मला जेवायला नव्हते, याच्यामध्ये कुठला काळ आहे? मुलगा म्हणाला, एक उभा राहिला, म्हणला सर दुष्काळ आहे. काल जेवायला नव्हतं म्हणजे दुष्काळ आहे तुम्हाला. हे असं काही काही असतं, म्हणून मी आधीच सांगते 2च ऑप्शन आहेत. ताटातला घास आनंद कधी देतो? पोटात गेल्यावर की तोंडात असताना? तोंडात असताना आनंद देतो. पोटात असताना तो चवी. आम्ही सगळी चवीची माणसं आहे नाही का? जिभेचं कामच आहे स्वाद. पहिलं काम आहे स्वाद. आम्ही फार चवी चाकतो. म्हणजे आजचं जिरत नाही तोपर्यंत उद्या काय करायचं निवड पाखड सुरू असते आमच्या महिला वर्गाची. लगेच प्रपंच यालाच म्हटलंय की नाही? चविष्ट माणसं आहे आपण. किती पोशीला देह खाऊनी तूप रोटी साखर आहे. भरपूर चवीने खातो आम्ही. जिभेचं पहिलं काम आहे स्वाद आणि दुसरं काम आहे वाद. म्हणून तर जगातली 99% भांडणं जिभेमुळे होतात आणि ती कमी पडली की माणूस हाणामारीवर उतरतो. म्हणून संतांनी या जिभेलाच कुलूप लावायला सांगितलंय. मौनम सर्वार्थ साधनम, बोलायचंच नाही. फार बाष्कळ बडबड करतो आम्ही, विनाकारण बडबड करतो. एक जण गेला दुकानामध्ये,
आपल्याकडे कुत्र्यांना सांभाळलं जातं फार प्रेमाने. म्हणजे मी इथलं नाही सांगत, शहरातलं सांगते. आई वडील नको, पण कुत्री घरात चालते. इतक्या प्रेमाने सांभाळतात. एक माणूस सांभाळण्यासारखं त्याच्यावर प्रेम करायचं. त्याचा वेगळा शॅम्पू, त्याचं वेगळं खाद्य. ते पेडिग्रीचे दुकान आहेत त्याच्या खाद्यासाठी. गेला दुकानामध्ये आणि इतकी बडबड गर्दी होती दुकानामध्ये. तो म्हणला, अरे आम्हाला द्या, मला द्या, मला द्या. दुकानदाराला त्याच्या बडबडीचा कंटाळा आला. तो म्हणला, घरी नेणार आहे की इथं खाणार आहे? कळलं त्याला, कळलं बरं. म्हणजे इतकी बाष्कळ बडबड कधी कधी आम्ही करतो ना, त्या बडबडीला काही अर्थ नाही. वाद जिभेचं दुसरं काम आहे. मौनम सर्वार्थ साधनम. मौन करावं, भगवंताच्या अनुसंधानात राहावं, चिंतन करावं, मनन करावं, निधिध्यासन करावं, अधिकारी व्यक्तींचं श्रवण करावं, त्याच्यातनं बोध घेण्याचा प्रयत्न करावा. आणि हे सगळं झाल्यानंतर भगवंताशी अतूट नातं जुळतं. तुकोबरायांचं जुळलं अद्वैत्व. नामदेव महाराजांचं असं नातं देवाशी जुळलं. देवा, मला माहिती आहे तू आणि मी दोन नाहीये, पण तरी सुद्धा तुझ्याशी भांडण्यात मला आनंद आहे. वियोग इतका भगवंताचा व्हायचा नामदेव महाराजांना. आसुवेदाटली उभारो दिवाळे, आसुवेदाटली उभारो देवा. असा वियोग होता. अंतर सहन नव्हतं होत. अंतराई देऊ नको म्हणून तर भांडत होते, रडत होते, त्याच्याशी खेळत होते. त्याच्या पायरीवर डोकं आपटायला गेले तेव्हा पांडुरंगांनी सांगावं, नाम्या, तुझ्याबरोबर मी खेळणार, तुझ्याबरोबर जेवणार. सगळं केलं भगवंतानी. एवढंच काय, कीर्तनात नाचले सुद्धा. तुकोबराय म्हणतात, असा भाव आणि त्या भावाला अंतर नको देवा. माझी तुझ्याकडून काही तक्रार नाही रे. तू देशील त्यात मी आनंदाने समाधानी आहे. तू जेवढं देशील त्यात मी सुखी आहे. इथं भाग्यामध्ये जुन्या लोकांची म्हण आहे, इथं असतं ते कुणी घेऊ शकत नाही आणि इथं असतं तेवढंच मिळतं. बरोबर ना? तुकोबराय म्हणले, ठेविले आनंदे तैसेचे राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. माझ्या भाग्यात जे तू दिलंयस ते मी आनंदाने स्वीकारेन. दुसरं चरण.